नमस्कार, आपण बघताय लोकन्याय न्यूज लाईव्ह. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नेमकाच हाती आलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मधनं स्वर्गीय दत्ताकाका साने ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण घालून दिलं. त्यांचे चिरंजीव यश साने हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. निवडून आल्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत. काय भावना आहेत सध्या? खरं तर जो रिझल्ट आलेला आहे, जो निकाल लागलेला आहे, तो फक्त आणि फक्त आम्ही काकांना समर्पित करतो. आणि जे गेले 5 वर्ष माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून जे काम करतं, ज्या माणसांनी मला घरातून बाहेर काढलं जेव्हा मी दुःखात होतो, हे फक्त आणि फक्त त्यांना समर्पित आहे. आणि उद्या काही लोकांचे प्रश्न असतील, 100% मी सोडवण्याचा प्रयत्न करणार. कमी वयात नगरसेवक झालात, जबाबदारी आलेली आहे असं मला वाटतं की काका मला ही जबाबदारी देऊन गेलेले आहेत, म्हणून मी ही जबाबदारी 100% पार पाडणार. नगरसेवक नव्हतात तेव्हाही तुम्ही काका गेल्यानंतर कोरोना काळ असेल तेव्हा सुद्धा तुम्ही जी जबाबदारी होती ती चांगल्या प्रकारे तुम्ही प्रभागामध्ये केलीत. त्याचं सुद्धा योगदान आहे का निवडून येण्यामध्ये? 100% आहे, कारण मी गेल्या 5 वर्ष मी काकांच्या तेराव्यानंतर 14 दिवशी बाहेर पडलेलो आहे. आणि 14 दिवसापासून तर आजपर्यंत मी बाहेरच आहे. त्यामुळं 100% लोकांना त्या गोष्टी माहिती आहेत. लोकांच्या मी सुखात दुःखात, लोकांच्या प्रत्येक अडचणीत मी उभं राहिलेलो आहे. जेव्हा अतिक्रमण आलं, अतिक्रमणची कारवाई होत होती, तेव्हा पण मी तिथं उभं राहिलेलो आहे. आणि तिथं अतिक्रमणवाल्यांच्या म्हणजे गाड्या वगैरे परत पाठवायचं मी काम केलेलं आहे. म्हणून लोकांना ही गोष्ट माहिती आहे, त्यामुळे याचा फरक 100% पडलेला आहे. काय व्हिजन होतं तुमचं निवडणुकीच्या निवडणूक लढवताना? त्या व्हिजनवर कसं काम करणार आहेत तुम्ही 5 वर्षासमोर? खरं तर आपण बघताय की स्पाईन रोड आपल्याला माहिती आहे, स्पाईन रोडच्या पलीकडचा प्रभाग कसा आहे. म्हणजे तिथं व्यवस्थित कॉन्क्रीट रस्ते आहेत, तिथं फुटपाथ व्यवस्थित आहेत. आणि आज आपली परिस्थिती बघा, आपण आपला टॅक्स आणि त्यांचा टॅक्स हा सेम आहे, तरी पण आपल्या इथं ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढलेली आहे त्याप्रमाणे विकास झाला नाही. जे काकांचं झाल्यानंतर विकास थांबलेला आहे, जशी लोकसंख्या वाढली तसा विकास अजिबात झाला नाही. त्यामुळे जो थांबलेला विकास आहे तो आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न 100% करणार. प्रभागातील नागरिक हे बघतायत, त्यांना काय आव्हान कराल? आव्हान मी हेच करेल की मला तुम्ही एवढं मताधिक्याने निवडून दिलं, मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि खरी काकांना श्रद्धांजली हीच ठरली. यश साने हे प्रभाग 1 मधनं नगरसेवक झालेत आणि त्यांनी 5 वर्षाचं पुढचं व्हिजन आणि त्यावर काम कसे करणार आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे. आपण बघत होता लोकन्याय न्यूज लाईव्ह. मी सूरज. धन्यवाद.